तर एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्राचा क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये जास्तीचा तैनात ठेवावं लागेल, कारण व्यूहरचना जी अशी असणार आहे 4 किंवा 5 क्षेत्ररक्षक कंपल्सरी असणार आहेत जर आपण जास्तीचा वेळ घेतला तर. आमचे एक्सपर्ट स्कोरर या ठिकाणी टाइम सेट करतील. जेव्हा पहिला चेंडू टाकला जाईल तेव्हा आमचे एक्सपर्ट स्कोरर राहुल तांगडी टाइम सेट करतील. सुभाष धुमाळ, आपण तुला कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. माजी सरपंच मनोहरजी बसवान, त्याचबरोबर महेंद्रजी तांगडी माजी सरपंच यांच्याकडे सुवर्ण संधी आहे. जर आपण लागोपाठ 3 चौकार लगावले किंवा लागोपाठ 3 षटकार लगावले तर आपणास 500 रुपयाचे पारितोषिक. आणि जो या स्पर्धेची वनमॅन शो विकी सेट मात्र यांचा बॅनर आहे, बॅनरला जर डायरेक्ट हिट केलं तर मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक. बॉक्समध्ये डायरेक्ट चेंडू जर गेला तर 1000. तसे ईगल स्पोर्ट्स खाडीचा जो बॅनर आहे, बॅनरला डायरेक्ट हिट झालं तर 1000 रुपयाचं पारितोषिक. ही एक सुवर्ण संधी आहे. आयवा कॅशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. विकी शेठ मात्रे यांच्याकडून आयवा कॅशसाठी 500 रुपये. प्रेक्षकांनी सीमारेषेच्या बाहेर तयार राहायचं आहे. आयवा कॅच, आपण जर सीमारेषेच्या बाहेर झेर घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहिला चेंडू आणि स्लॉक केलेला आहे आणि याचबरोबर चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. 6 धावा. बघितलं आणि पहिल्या चेंडूला फिरकावून दिलं, फेकून दिलं. 6 धावांसाठी. प्रकाश यावेळेला मात्र कमबॅक करताना पोते पहिल्या चेंडूचा समाचार घेतला होता, स्लॉक केलं होतं, डीप मिड विकेटला षटकार बघायला मिळाला. त्यानंतर प्रकाश तुमला कमबॅक करताना पाहतोय. मात्र 1 धाव मिळते, धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 7. आयवाकॅच प्लेयरसाठी नाही आहे, लक्षात घ्या. आयवाकॅच फक्त प्रेक्षकांसाठी आहे. प्रकाश तुमला लेफ्ट आर्म, हा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे, मात्र स्ट्रेट टू शॉर्ट कव्हर. शॉर्ट कव्हर पॉईंटला चेंडू जातोय आणि त्यावर मात्र लगेचच वेगात 1 धाव पूर्ण करतोय अलंकार. अलंकार आल्यामुळे संघाला बळकटी आलेली आहे. कॅप्टननी ओपिनियन देताना सांगितलं होतं की अलंकारचा समावेश आम्ही केलेला आहे नव्यानं, त्यामुळे आमच्या संघाला अजून बळकटी आलेली आहे. प्रकाश तुमला मार्गस्थ होईल. लेफ्ट आर्म शॉर्ट रन अप, आडव्या बॅटने खेळायचं होतं, मिस होतोय कंप्लीट. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा, चेंडू मात्र खाली राहतोय, थोडंसं उजव्या अष्टीच्या बाहेरनं निघून जातोय. पंचांकडे जो साशंक नजरेनं बघितलं, परंतु आपण जेव्हा बॅटिंग करतात आपल्याला माहिती असायला हवा आपला लेग स्टंप कुठे आहे आणि आपला ऑफ स्टंप कुठे आहे. या 2 गोष्टी माहिती असणं फार गरजेचं आहे. पीटी पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी प्रकाश तुमला.
स्विच इट स्ट्रेट टू शॉर्ट पॉइंट. धावबाची शक्यता आहे. पंचांकडे अपील केलं जात आहे. पंच सोबत आहेत. निर्णय तिसऱ्या पंचांकडे. फटका चांगला, क्षेत्ररक्षण चांगलं, फेकी चांगली, धावबाद करण्याचा प्रयत्नही चांगला, पण मात्र काय होतंय, काय बिघडतंय ते मात्र आमच्यापर्यंत पोहोचवतील तिसरे पंच विशाल नाईक. रिप्लेमध्ये आपण पाहूया स्विच इट खेळलं होतं. स्ट्रेट टू शॉर्ट पॉइंट, तितक्या तत्परतेने फेकी, धाव घेण्याचा प्रयत्न, धावबाद करण्याचा प्रयत्न झाला. जोरदार अपील केलं गेलं, मात्र पंचांनी निर्णय सोपवला ऑनफिल्ड अंपायरने तिसऱ्या पंचांकडे. अतिशय सुंदर प्रक्षेपण, क्लीन अँड नीट टेलिकास्ट प्रिन्स मूव्हीज द्वारा. सुंदर ॲक्शन, क्लीन अँड नीट टेलिकास्ट. पुन्हा एकदा पंचांना बघायचं आहे स्लो मोड ऑफ ॲक्शनमध्ये. हाच अँगल आहे, हा अँगल फार महत्त्वाचा आहे, पण स्लो मोड फाईन मोडमध्ये बघायचं आहे, कारण इट्स अ क्रुशियल मॅच, इट्स अ मेगा फिनाले. स्लो मोड ऑफ ॲक्शनमध्ये विशाल नाईक फायनल पाहतील टी व्ही पंच. क्या बात आहे, क्लीन अँड नीट टेलिकास्ट. यस, OUT आउट. फलंदाज क्रीजमध्ये सुखरूप पोहोचलेला नाहीये. ताकदवर फटका खेळला होता, स्ट्रेट टू पॉइंट. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं आणि धावबाद करण्याचा प्रयत्न केला गेला आणि जबरदस्त फेकी बघायला मिळाली, आणि मात्र कुमार क्रीजमध्ये सुखरूप पोहोचू शकला नाहीये आणि त्याला मात्र खेळपट्टी सोडून जाण्याचा इशारा पंचाने दिला. धावबाद. क्या बात आहे, आम्हाला सुद्धा टार्गेट केलं जात आहे. दयानंद खारकंडे यांनी सुद्धा इथे अनाउन्समेंट केलेलं आहे की आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये डायरेक्ट आला किंवा टप्पा जरी पडला तरी 1000 रुपयाचं पारितोषिक, म्हणजे कॉमेंटेटरना सुद्धा टार्गेट केलं जाते. दयानंद खारकंडे, आम्ही आपले खूप आभारी आहोत. कुठेतरी आम्हाला फोकस केलेला आहे, आपलं आम्ही खूप आभारी आहोत. खेळ थोड्या वेळासाठी थांबलेला, कारण धावबाद झाला होता कुमार, आणि कुमार बाद झाल्यानंतर त्याची जागा मात्र घेतोय करण. अलंकार आणि करण अशी ही जोडी खेळपट्टीवर असणार आहे. प्रकाश तुंबडा की मॅन आहे, खरं तर की बॉलर आहे. लेफ्ट आर्म. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण डाव्या एसटीच्या बॉल खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू निघून जाईल. लॉंग स्टॉप सीमा पार. वाईटच्या रूपाने आलेल्या 5 धावा. धावसंख्या 5 ने वेगाने वाढते. धावसंख्या झालेली 13. यष्टी रक्षकाने केली चूक, आणि तीही चूक केली ती म्हणजे शॉर्ट फाईन लेग आणि थर्ड मॅचच्या क्षेत्ररक्षकाने, आणि चेंडू सरळ सरळ निघून गेला. लॉंग स्टॉप सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. 1-13. चांगली सुरुवात आहे, कारण 4 षटकांची मॅच आहे आणि तुम्ही जेव्हा 13 धावा जमवतायत, यावर मात्र हुकचा फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे, मात्र झेलवण्याची शक्यता नाहीये, आणि चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. चेंडू अडवण्यात यश आलेला आहे, मात्र 2 धावा वाचवू शकणार नाही. 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झालेली 15. पहिलं षटक समाप्त होतंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय
आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-15. मित्रांनो, आपण पाहतात मेगा फिनाले टीम 94 विरुद्ध पांजू स्पोर्ट पांजू या दोन संघामधील आपण मॅच पाहतोय. अर्थात ही मेगा फिनाले अंतिम मॅच आहे. चॅम्पियन असोसिएशन मधली ही अंतिम मॅच पाहतोय. कारण दोन फॉर्मॅटमध्ये स्पर्धा खेळवली गेली. चॅम्पियन असोसिएशन त्याचबरोबर एक गाव एक गट ग्रामीण. कारण एक गाव एक गट ग्रामीणमध्ये पाहतोय आपण नियारा 11 वसई विरुद्ध प्रवेश 11 गावदेवी वडघर या दोन संघामध्ये मॅच आपण पाहणार आहोत. आणि सध्याची मॅच आपण जी पाहतोय ती म्हणजे चॅम्पियन असोसिएशन सिराज शेख गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होईल. एक उंचापुरा ज्याच्याकडे एक क्षमता आहे दोन्ही बाजूला मूव्ह करण्याची, व्हेरिएशन आहे. सातत्याने गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन बघायला मिळते. पण तू महत्त्वपूर्ण मॅचमध्ये तो ही कामगिरी करेल का ते इम्पॉर्टंट आहे. तुमचं नाव मोठं असून चालत नाही. योग्य वेळी तुम्ही मोठी कामगिरी करणं गरजेचं आहे. सिराज यावाला मात्र फटका खेळलेला आहे. सरळ फेकून दिलेला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे षटकार. डाव्या इष्टीवरला चेंडू होता आणि अगदी सुरुवातीला पवित्रा घेतला होता. इम्प्रोवाइज फटका खेळायचा, लॉंग लेग किंवा फाईन लेगकडे खेळायचं होतं आणि अगदी बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू आला आणि सरळ निघून गेला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. षटकाराने आता मात्र धावसंख्येला खूप वेग येतोय. धावसंख्या झालेले 21 सिराज राईट आर्म फोल्टर चेंडू ड्राईव्ह केलेला आहे मिड विकेटला. क्षेत्ररक्षणाच्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होईल. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या होती 22. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. आपण टीम 94 आणि पांजू सोबत पांजू या दोन संघांमधील मेगा फिनाले पाहतोय. सिराज यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. अप्रतिम चेंडू आहे. पडल्यानंतर थोडासा टर्न आणि वळण सुद्धा बघायला मिळालं. टर्न बघायला मिळाला, थोडासा बाउन्सही बघायला मिळाला. धावसंख्या स्थिर आहे, थांबलेली आहे 22. 1-22. खरं तर कुमार लवकर बाद झाला, धावबाद झाला. आज ह्या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये अलंकारचा समावेश केला गेला. पुन्हा आडव्या बॅटने खेळायचं होतं. क्रॉस बॅटेड प्रवेश देवळीकर आपण यायचं आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आणि मयूर आपण सुद्धा यायचं आहे. मयूर तरे आपण सुद्धा यायचं आहे. GCA साठी ज्यांची खरं तर अपार मेहनत आणि चॅम्पियन असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा आहेत प्रवेशजी देवळीकर आणि त्यांचा संघसुद्धा आपण मेगा फिनालमध्ये पाहणार आहोत. आता प्रवेश 11 गावदेवी वडघर. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले या षटकातील. लागोपाठचे 2 चेंडू डॉट. सिराज शेख पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खूप चांगला चेंडू होता. पंचांचा 22चा इशारा येतोय. यष्टी रक्षकाची झाली चूक. मात्र चांगलं बॅकअप करतोय शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक. एक धाव मात्र मिळते 22च्या रूपाने. धावसंख्या झाली 23. चांगली धावसंख्या आहे. कारण फ्लड लाईटमध्ये जर 50 आकडा तुम्ही पार केला तर एक चांगली धावसंख्या ठरू शकेल. सिराज स्विचेट खेळण्याचा प्रयत्न. चांगला फटका खेळलाय. डिपिश पॉइंटला चेंडू जाईल. मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त एकच धाव मिळेल. दुसरं षटक हे समाप्त झालेलं आहे आणि धावसंख्या झालेली आहे 24. 12च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 1/24. थोडंसं आपल्याकडे वेळ आहे. जाऊया आपण लगेच DJ परेशकडे. ऐकूया थोडंसं संगीत.
बरोबर 12च्या सरासरीने धाव संख्या जमवलेली होती 24 आणि आता तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. तिसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी अतुल. अतुल लेफ्ट आर्म यावेळेला मात्र जवळपास उजव्याच्या बाहेरच्या चेंडूला खोदून काढलेला चेंडू सरळ जाते मिड विकेटला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय. अपील केलं जात आहे धावबादचं आणि पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे आणि महत्वपूर्ण विकेट सुद्धा प्राप्त केली जाते. विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र धावबादच्या रूपाने मिळालेली आहे. अलंकार बाद झालेला आहे. सलामीची जोडी तंबूत परतलेली आहे. गोलंदाजासाठी सुवर्ण संधी. आपण जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर नवनाथ तांगडी यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल. दोन्ही फलंदाज धावबादच्या रूपाने बाद झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 25. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. अतुल ठाकरे आता युवा आहे, खूप प्रभावित केले संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि ही इज अ कम्प्लीट ऑलराऊंडर. आणि अलीकडेच अतुल ठाकरे यांनी शतक सुद्धा पूर्ण केलं होतं. बॅटिंगमध्ये खेळताना खूप चांगली बॅटिंग केली होती, शतक झळकावलं होतं. अतुल पुन्हा मार्गस्थ होईल. अपील केलं, जोरदार अपील. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 25 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. फलंदाज बाद झाला. पियुष बाद झाले त्या मॅच मध्ये. अतुल चांगली गोलंदाजी करतायत. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जर पाहिलं तर या मॅच मध्ये चांगल्या धावा पाहायला मिळाल्या, परंतु या षटकाची सुरुवात करत असताना विकेट प्राप्त केली अतुलनं. नवीन फलंदाज गुलशन भोईर मैदानावरती दाखल होतोय आणि एका बाजूला तुम्ही करणला पाहताय. करणच्या बॅटमधून सुरुवातीला 2 धावा आणि तदनंतर त्याने भरपूर मोठा संघर्ष या मॅच मध्ये केला. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. खरं तर टीम 94 कामन संघ फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. चांगली फलंदाजी या संघाची आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या विरोधात बॅटिंग करत असताना 4 षटकामध्ये खूप चांगल्या धावसंख्या उभारावी लागेल. खरं तर 40 पेक्षा जास्त धावा बनवाव्या लागतील या मॅच मध्ये. फायनलचा सामना तुम्ही पाहताय. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत फायनलचा सामना. एका बाजूला पांजू स्पोर्ट पांजू आणि एका बाजूला टीम 94 कामन. गोलंदाज तयार. हो, यावेळेस पाहिलं तर बॅटची आतली कड लागली. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय.
सिंगल मिळते गुलशनला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 26 या आकड्यावरती. सव्वीस धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अतुल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय करण हा फलंदाज. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक अकबर शेख त्या ठिकाणी चुकी करतोय. कॅच ड्रॉप. झेल सुटलाय. अगदी सहज सोपा झेल होता परंतु अकबरने चुकी केली आणि इथे एक धाव मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोचले आहे ते 27 या आकड्यावरती. 27 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. या षटकामध्ये काय गोलंदाजी पाहायला मिळते. अतुलच्या माध्यमातून इम्प्रेस करतायत. मोठा फटका खेळू देत नाही. या चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये राऊंड विकेट. हो यावेळेस समोरच्या दिशेने खेळलेत. लॉंग ऑफला फिल्डर आहे अमित कामनकर. चांगली फिल्डिंग. फक्त सिंगलच मिळते. या सिंगलनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले आहे ती 28 या आकड्यावरती. या षटकामध्ये जर पाहिलं तर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी सातत्यानं अतुलच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेस मिड विकेटला चेंडूला टर्न केला. डीप मध्ये प्रोटेक्शन. चांगली फिल्डिंग. फक्त सिंगलच. काय गोलंदाजी राहिली. अतुलचं कौतुक करावं लागेल. लाजवाब षटक त्याचं राहिलं. या षटकामध्ये जर पाहिलं तर भरपूर कमी धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. सुरुवातीला जर पाहिलं तर धाबाच्या स्वरूपात जरूर विकेट या षटकामध्ये पाहायला मिळाली परंतु तदनंतर भरपूर मोठा संघर्ष फलंदाजांनी केलाय आणि इथून जर पाहिलं ना तर येणाऱ्या षटकामध्ये त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा. पहिल्या षटकामध्ये प्रकाशच्या विरोधात 15. तदनंतर सिराज शेखनं 9 धावा खर्च केल्या परंतु अतुलच्या या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा तुम्ही पाहताय. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली. कमबॅक करण्याला षटक राहिलं. खासदार चषक 2025 मधील अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पांजू स्पोर्ट पांजू संघ आणि एका बाजूला टीम 94 कामन. खऱ्या अर्थाने या दोन्ही संघांची कामगिरी या स्पर्धेमध्ये जबरदस्त पाहायला मिळाली आणि दोन्ही संघाने आतापर्यंत खेळलेले सामने या स्पर्धेमध्ये ससे हरणांचे शिकार होते. इथे जर पाहिलं तर वाघांचे शिकार करायचे आहेत कारण 2 वाघ एकमेकांच्या समोर या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कोण शिकारी बनेल कोण शिकार ठरेल अगदी या मॅच नंतर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल परंतु आतापर्यंत दोन्ही संघांचा खेळ लाजवाब राहिलाय कारण दोन्ही संघांनी छोटी मोठी युद्ध जिंकली आहेत. इथे महायुद्ध जिंकायचं आणि खरं तर त्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करतील या मॅच मध्ये. षटक क्रमांक 3 बॉलिंग 4थं बॉलिंग ट्रॅक वरती स्लॉग वरचं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. हकीम खान एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि तो बॉलिंग ट्रॅक वरती आलाय या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. करणला तुम्ही पाहताय. करणच्या बॅटमधून देखील 4 धावा या मॅच मध्ये परंतु करणला इथून मोठे फटके खेळावे लागतील. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. हो यावेळेस खोलवा टप्प्याला चेंडू होता. आडव्या बॅट निकालण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळाला. करणने भरपूर मोठा संघर्ष केलाय. या अगोदर आपण देखील या खेळाडूचा उल्लेख केला. त्याच्या बॅटमधून सुरुवातीला 2 धावा परंतु तदनंतर सातत्याने डॉट चेंडू आणि त्याच्या बॅटमधून सिंगलच आलेली आहे परंतु गुलशनला इथून आक्रमक व्हावं लागेल. संघातील सर्वात अनुभवी खेळाडू गुलशन तुम्ही पाहता या मॅच मध्ये. हकीम खान पुन्हा एकदा. हो खोलला टाकलाय. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. प्रश्न विचारलाय परंतु पंचांचा स्पष्ट नकार. इथे एकच धाव मिळते. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला हकीम खानच्या माध्यमातून. लेग बायच्या स्वरूपात इथे धाव मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 31 या आकड्यावरती. खरं तर कुतूहलाचा विषय हाच राहिलाय ना हकीम खानच्या गोलंदाजीचा. त्याचा टप्पा त्याचा वेग अचूक राहतो आणि त्याची गोलंदाजी नेहमी चांगली पाहायला मिळते. याही मॅच मध्ये तो इम्प्रेस करतोय प्रभावित करतोय. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते स्लॉग वरच्या षटकामध्ये. ओव्हर द विकेट. हो यावेळेस समोरच्या दिशेने खेळत लॉंग ऑफला अमित कामनकर. डाऊन द बॉल मिस्टेक केली. कॅच ड्रॉप.
आणि ते 2 धावा मिळतील. अमित कामनकर एक चांगला फिल्डर, परंतु या मॅच मध्ये त्यांनी मिस्टेक केली आहे, कॅच ड्रॉप केली आहे आणि इथे 2 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 33 या आकड्यावरती. प्रत्येक षटकारासाठी दयानंद खारकंडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. दोन्ही संघांना खरं तर खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं कार्य सुरू आहे, परंतु इथून मोठा फटका येणं फार गरजेचं आहे पांजूस्फोट पांजूसाठी. दोन्ही फलंदाज प्रयत्न करतायत, परंतु हकीम खान अगदी चांगली गोलंदाजी करतायत आणि हकीम खानचा वेग तोडून समोर फटका खेळणं कठीण आहे. आणि अगदी जर पाहिलं तर संघर्ष मैदानावरती हो यावेळेस पाहिला तर पुल करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला टर्न केला, डीप मध्ये प्रोटेक्शन, चांगली फिल्डिंग, फक्त सिंगलच इथे देखील मिळते. वा काय गोलंदाजी करतायत हकीम खान, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 34 या आकड्यावरती. हकीम खान स्लॉगवरच्या षटकामध्ये सिंगल डबल खर्च करतायत, कारण चांगल्या टप्प्यावरती त्यांची गोलंदाजी तुम्ही पाहताय. वरती विकेट, पुन्हा एकदा गोलंदाज तयार हो. इथे देखील खोलवर टप्प्याने चेंडू होता, स्क्वेअर क्रीजर मध्ये चेंडूला टर्न केला, डीप मध्ये प्रोटेक्शन, पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. चेंडूची फेकी थोडीशी खराब राहिली आणि इथे 2 धावा मिळतील फलंदाज गुलशनला. आणि इथे जर पाहिलं तर 1 शॉट म्हणजे एकच धाव आहे चेंडूवरती. दुसरी धाव घेत असताना थोडीशी घाई केली गुलशननं आणि इथे जर पाहिलं तर फक्त एकच धाव. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 35 या आकड्यावरती. 35 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहता. या मॅच मध्ये शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील. हकीम खाननं देखील लाजवाब गोलंदाजी या षटकामध्ये. यावेळेस देखील खोलवर टप्प्याने चेंडू होता, समोरच्या दिशेने लॉंग ऑनला खेळलेत फिल्डर आहे तिथे. आणि इथे जर पाहिलं तर सेकंडचा कॉल आहे आणि 2 धावा पूर्ण, तिसरी देखील पूर्ण होईल का. आणि ते फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद होत आहेत. खरं तर खाली पडले धाव घेत असताना आणि 2 धावा मिळाल्या या चेंडूवरती आणि 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते आहे ती 37 या आकड्यावरती. आणि 38 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये टीम 94 कामन या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये प्रकाश तुंबदानं 15 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये सिराजनं 9 धावा खर्च केल्या आणि अतुलनं मागील षटकामध्ये 5 धावा. हकीमच्या विरोधात या षटकामध्ये देखील जर पाहिलं तर 8 धावा. एकंदरीत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि संघाची धावसंख्या 37 या आकड्यावरती. 38 धावांचा टार्गेट या मॅच मध्ये.
खूप खूप धन्यवाद निशांत पाटील आणि खूप खूप धन्यवाद कॉम्प्युटर सुभाष धुमाळ. इट्स अ मेगा फायनल टीम 94 कामन विरुद्ध पांजू स्पोर्ट पांजू. टीम 94 कामन संघासमोर जे लक्ष ठेवलेलं आहे ते 38 धावांचं चॅम्पियनसाठी. चॅम्पियन असोसिएशन आणि चॅम्पियन कुठला संघ होईल याचं उत्तर तुम्हाला बरोबर अगदी 25 मिनिटांमध्ये मिळेल. 38 धावांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे. खरं तर 2 षटकामध्ये सुरुवात खूप चांगली होती. चेंडूची मागणी करतायत आपण द्यायचं आहेत कारण मेगा फिनाले आहे. सलामीची जोडी सुद्धा खेळपट्टीवर आलेली आहे कारण समोर जे लक्ष ठेवलेलं आहे चॅम्पियन होण्यासाठी ते अर्थातच 38 धावांचं लक्ष आहे. 9.50 आमचे एक्सपर्ट स्कोरर राहुल तांगडी लगेच माहिती देत आहेत. हे बघा लागोपाठ 3 चौकार लागोपाठ 3 षटकार विकेटची हॅट्रिक जर लगावली गेली तिन्हीसाठी अभिजित देवळीकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. लागोपाठ 3 चौकार लगावले 1000 रुपये पारितोषिक. लागोपाठ 3 षटकार लगावले 1000 रुपयाचं पारितोषिक आणि विकेटची हॅट्रिक केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि हे पारितोषिक फक्त असणारे अकबरसाठी. अकबर इज अ कॅप्टन ऑफ टीम 94. मास्टर माइंड अकबर. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. विशाल नाईक यांचं पंच पॅनल आपण बघितलं खूप चांगली कामगिरी त्यांनी केली. विशाल नाईक यांचं सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. त्यांच्या पंच पॅनलचा विशेष आभार व्यक्त करतोय. खूप चांगलं पंच म्हणून त्यांनी कामगिरी पार पाडलेली आतापर्यंत. अगदी ही स्पर्धा अंतिम टप्प्याकडे मार्गक्रमण करते. बिनचूक कामगिरी झालेली आहे कारण कुठलीही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचायची असेल चांगल्या रीतीने पार पाडायची असेल तर पंचांची भूमिका ही फार महत्त्वाची ठरत असते. पंच इशारा करतायत. सलामीची जोडी ही खेळपट्टीवर आलेली आहे. धनराज आणि अकबर अशी ही जोडी खेळपट्टीवर. धनराज म्हटलं की एक स्पोर्ट्समधलं नाव येतं. भारताचा हॉकीपटू धनराज पिल्ले. पण या ठिकाणी मात्र धनराज क्रिकेटर आहे टीम 94चा. आणि पहिलं षटक पियुष. धनराज सावंत आणि अकबर शेख अशी जोडी खेळपट्टीवर. क्षेत्ररक्षणही लावलं जाते. यष्टी रक्षक थोडा यष्टीपासून दूर आहे. पहिलं षटक गोलंदाजीसाठी पियुष. षटकातील पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला खराब क्षेत्ररक्षण मात्र बॅकअप केलं जाते आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होईल. चांगला फटका ड्राईव्हचा फटका खेळला होता. शॉट एक्स्ट्रा कव्हरला खराब क्षेत्ररक्षण झालं होतं मात्र बॅकअप केलं जात आहे पण मात्र वाचवू शकणार नाही 2 धावा. धनराजचा एक क्लास फटका. मित्रांनो क्लास क्रिकेट जे असतं ना ते अगदी क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका असतो क्लास क्रिकेट म्हटल्यानंतर. पियुष राईट आर्म स्वीप करण्याचा प्रयत्न. पंचांचा वाईट बॉलचा इशारा कारण काही इंच जरी डाव्या यष्टीच्या जवळून चेंडू निघून गेला ना पंच त्याला शिक्षा देत असत. तेच काम या ठिकाणी पंचांनी केलेलं आहे. वाईट बॉलचा इशारा. एक अवंतर धाव मिळते आणि धावसंख्या झालेली 3. 38 धावांचं लक्ष आहे. चॅम्पियन कोण याचं उत्तर मी सुरुवातीला सांगितलं होतं की आता मात्र वेळ कमी झालेली 20 मिनिटाची वेळ राहिलेली आहे. 20 मिनिटात तुम्हाला कळेल की चॅम्पियन असोसिएशनचा या स्पर्धेमधला चॅम्पियन कोण. पियुष लॉंग रन अप वेगवान गोलंदाज. याला मात्र
जोरदार अपील केलं जात आहे, पण पंचांचं बारकाईने लक्ष होतं की चेंडू हा उजवी एष्टी सोडून जात होता आणि हे अपील पंचाने फेटाळून लावलं आणि लगेचच इशारा करतायत लेग बाय. फक्त उत्साह दिसला पियुषमध्ये. पियुषलाही माहीत होतं की हा चेंडू उजवी एष्टीच्या बाहेरनं जात होता, पायावर आदळला. हलकंसं अपील केलं, कारण अपील करणं गरजेचं आहे. थोडंसं प्रेशर बिल्डअप करावं लागतं. लेग बायच्या रूपाने धाव मिळाली. धावसंख्या झालेली 4. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. खूप चांगली गोलंदाजी पियुष या ठिकाणी करतोय. क्षेत्ररक्षण बदल करताना म्हणून, कारण डावी उजवी जोडी खेळपट्टीवर आहे. अकबर डाव्या हाताने बॅटिंग करतोय, धनराज उजव्या हाताने बॅटिंग करतोय, त्यामुळे क्षेत्ररक्षण जे आहे फिल्डिंग साईड आहे थोडासा बदल केला जातोय. पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे. यष्टीरक्षक एसटीपासून दूर आहे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ असे क्षेत्ररक्षणसाठी या सर्कलच्या आतमधलं आहे. आणि 2 क्षेत्ररक्षक जे आहेत ते सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. त्यामध्ये एक स्ट्रेट लॉंग ऑफ आणि एक डीप मिड विकेट असे क्षेत्ररक्षण आहे. चक्रवर असलेला आहे, सापळा अशा प्रकारे असलेला आहे. व्यूहरचना याप्रमाणे आहे. येलो वर्सेस ब्ल्यू अशी मॅच आपण पाहतोय, कारण पांडुस्फोट पांडू संघाची जर्सी जर आपण बघितली येलो कलर आणि टीम 94 संघाची जर्सी जर आपण बघितली ब्ल्यू कलर. 2 पंचांमध्ये चर्चा होते. चर्चा तर झालीच पाहिजे, का खर्च झालेला आहे, चर्चा होणं गरजेचं आहे. पंच काय इशारा करतायत? पंच इशारा करतायत. आय थिंक मॅच का थांबलेली आहे. कमिटी मेंबरने आपण थोडं पुढे जायचं. प्रदीप तांगडी आपण जायचं आहे, थोडंसं पंचांची चर्चा करायची आहे. पियुष
हा चेंडू मात्र पडल्यानंतर रायझिंग डिलिव्हरी. रायझिंग डिलिव्हरी बघायला मिळाली. पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स, अगदी नाकाला सुगंध देऊन जाणारी ही डिलिव्हरी बघितली. क्षणभर खरं तर सुरुवातीला प्रयत्न केला होता हुक करण्याचा, पण बघितलं की आपल्या रडारमध्ये नाही, अगदी शरीराच्या जवळून आपण हुकचा फटका खेळू शकत नाही. सोडून दिला चेंडू आणि निघून गेला यष्टी रक्षकाच्या. थोडंसं पंचांकडे साशंक नजरेनं बघितलं. आमचे सहकारी समालोचक निशांत पाटील नेहमी म्हणतात आशाळभूत नजरेनं बघितलं. हा एक समर्पक शब्द आहे. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे पंचांनी. मॅच लगेच सुरू करायची आहे. यानंतर अजून एक मेगा फेनाले आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. अशा प्रकारचा चेंडू जर म्हटलं ना तर तिन्ही फॉर्मॅटमध्ये हा चांगला चेंडू म्हणता येईल. टेस्ट क्रिकेट असेल, वन डे क्रिकेट असेल, 20 क्रिकेट असेल. पियुष राईट आर्म फुल टॉस चेंडू, फटका खेळला चेंडू सरळ जाईल सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक पेक्षा जास्त मिळणार नाही. फटका चांगला होता मात्र प्लेसमेंट तितकंसं चांगलं नव्हतं. सरळ चेंडू निघून गेला होता डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक हातामध्ये. त्यामुळे फक्त एकच धाव मिळाली आणि एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 5. संत सुरुवात बघायला मिळते धनराजने अकबर याची. त्याचं कारण म्हणजे अचूक टप्प्यावर होणारी पियुष याची गोलंदाजी. समोर जे लक्ष ठेवलेलं आहे ते अर्थात 38 धावांचं लक्ष आहे. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क बघायला मिळाला नाहीये. फुटवर्क बघायला मिळाला नाही आणि एक यशस्वी षटक मी तर म्हणेन होत चालू असताना आपण पाहतो. यशस्वी षटक म्हणता येईल, पण अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. कुठलाही फलंदाज बाद करण्यात यश आलेलं नाहीये, पण धावा मात्र दिल्यात फक्त आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 5 धावा दिलेल्या आहेत. पियुष पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. गोलंदाजी मार्कवर VIP कक्षाकडून गोलंदाजी करतोय. यावेळेला मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, अपील केला जात आहे. लाऊड अपील आणि मात्र खूप चांगलं षटक पूर्ण होते. कारण षटकामध्ये धावा दिल्या त्या फक्त आणि फक्त 5. कुठलाही फलंदाज बाद केलेला नाही, पण मात्र आवश्यक धावगती जी होती, धावगतीच्या खूप मागे हा संघ राहिलेला आहे. कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीला धावसंख्या 5. आता मात्र उर्वरित जी 3 षटके आहेत, 3 षटकामध्ये जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती मात्र 33 धावांची. म्हणजे 11 आवश्यक धावगती, 38 धावांचं जे लक्ष आहे, धावा फक्त आले 5. 33 धावा म्हणजे 11च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. यास आता शेअर बाजार वधारलेला दिसतोय. हॅट्रिकसाठी 2000 रुपये, अर्थात विकेटच्या हॅट्रिकसाठी 2000 रुपये. चौकारांची, येस, चौकारांची आणि षटकारांची लागोपाठ 3 चौकार किंवा लागोपाठ 3 षटकार लगावले तर अकबरसाठी अभिजित देवळीकर यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. आणि खरं तर या टीम 94ला याची आवश्यकता आहे. अकबरने जर अशा प्रकारचा कारनामा केला तर संघ चांगल्या स्थितीमध्ये येईल आणि अकबरचं बँक बॅलन्स सुद्धा वाढेल. याला मात्र ड्राईव्ह केलाय चेंडू सरळ लॉंग ऑफला. एकच धाव मिळेल. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा मार्गस्थ होईल षटकातील. हा चेंडू मात्र फुलर लाईनचा चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जाते. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. असं वाटते की ही मॅच सुद्धा इंटरेस्टिंग होईल, कट टू कट होईल.
कारण आपण पाहतोय का समीकरण जे आता राहिलेलं आहे ते अर्थात याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला. चेंडू सरळ जातोय तो म्हणजे डीप मिडॉनला चेंडू अडवला जातोय. आणि फक्त एकच धाव मिळाली. एका धाव्याने धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली 7. समोरचे लक्ष 38 धावांचं चॅम्पियन होण्यासाठी दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. नेट टू नेट फाईट बघायला मिळणार आहे. रवींद्र अकबरसाठी अजूनही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. याला फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि अकबर याची खेळी संपुष्टात. अकबर याची खेळी संपुष्टात आलेली आहे. अकबर याने खरं तर खूप निराश केलं होतं कारण 5 चेंडूंचा सामना केला आणि फक्त 2 धावांची खेळी केली. संत फलंदाजी केली. संत खेळी केली. आता तो बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे अतुल ठाकरे. त्याच्याकडे खरं तर क्षमता आहे. याला मात्र पुन्हा मिस टाइम. फटका. बॅक टू बॅक दुसरा धक्का. सॉफ्ट डिस्मिसल. आणि आता मात्र बॅटिंगसाठी आलेला आहे प्रकाश तुंबडा. आज राहिलचा समावेश संघात झालेला आहे कारण राहिल आहे नाही आज. राहिल अन्सारी नसल्यामुळे थोडंसं इट्स अ बिग ब्लो. संघात नाही आहे. प्रकाश तुंबडा आलेला आहे. 2 फलंदाज लवकर बाद झाले. सुरुवातीला अकबर बाद झाला आणि त्या बॅक टू बॅक अतुल याची खेळीसह संपुष्टात आली आणि आता हॅट्रिक बॉल. 14 टाळ्या झाला पाहिजे. हॅट्रिक होईल का? रवींद्र स्विच इट खेळायचं होतं. रिव्हर्स अटॅम्प्ट खेळायचा होता मात्र धाव मिळालेली नाहीये. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झाली. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि काय गोलंदाजी केली. या गोलंदाजीचं पृथक्करण जर बघितलं तर 1 षटक 2 धावा 2 विकेट किफायती गोलंदाजी. आता मात्र टीम 94 कामन संघावर एक जबरदस्त मानसिक दडपण वाढणार आहे कारण 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. धावसंख्या आहे 7 आणि उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 31 धावा. 12 चेंडू
हे तिसरं षटक फार महत्त्वाचं ठरणार आहे दोन्ही संघासाठी. टीम 94ला आपलं आव्हान जिवंत जर ठेवायचं असेल तर या षटकामध्ये किमान 10 पेक्षा जास्त धावा पटकावणं अनिवार्य असणार आहे. आणि जर पांजू संघाला जर विजयाला गवसणी घालायची असेल तर पहिल्या 2 षटकामध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजी केली त्याप्रमाणे त्यांना गोलंदाजी करावी लागेल. तसंही क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. 1877 मध्ये टेस्ट क्रिकेटला सुरुवात झाली, 1971 मध्ये वन डे क्रिकेटला सुरुवात झाली आणि 2003 मध्ये 20 क्रिकेटला सुरुवात झाली. असा क्रिकेटचा इतिहास आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये भारताने 1932 मध्ये प्रवेश केला. दोन 2006 मध्ये 20 क्रिकेट पहिला सामना भारताने खेळला. यावेळेला मात्र पॉइंटच्या वरून क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जाईल डीप कव्हर, सीमा पार, चौकार. खूप चांगला फटका बघायला मिळाला, क्लास फटका बघायला मिळाला. अगदी कव्हर पॉईंटच्या वरून हा फटका खेळला गेला. 4 धावा मिळाल्या. धनराजच्या बॅटमधून 4 धावा आल्या आणि आता मात्र धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. धावसंख्या झालेली 11. याला पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र हवेत आहे, झेल होण्यासारखी संभावना नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा पूर्ण. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट, खास करून प्रकाश तुंबडा याने मात्र डेंजर झोनकडे धाव घेतली. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. या षटकात मात्र धावा येताना दिसत आहेत. धावसंख्या झालेली 13. तिसरं षटक हे मार्गस्थ. या षटकात मात्र आक्रमण बघायला मिळते, खास करून धनराज त्याने एक चौकार लगावला, त्यानंतर 2 धावा वसूल केल्या. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत त्याने 6 धावा घेतलेल्या आहेत. सामना अजूनही दोलायमान स्थितीमध्ये आहे. एखादा मोठा फटका जर लागला तर मात्र सामना थोडासा टीम 94 संघाच्या बाजूला झुकलेला दिसेल. या उलट डॉट चेंडू गेला तर सामना पांजू संघाच्या बाजूला झुकलेला दिसेल. यावर मात्र आडव्या बॅटने खेळायचं होतं. क्रॉस बॅटेड चेंडू थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर होता, मात्र सरळ चेंडू वेध घेतो यष्टी रक्षकाचा. डॉट चेंडू. प्रेक्षक सुद्धा खूप एन्जॉय करतायत. सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. क्या बात आहे, सगळ्यांचं स्वागत आहे. हा चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्क्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झाली 14. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. सामना अजूनही दोलायमान स्थितीमध्ये, काही होऊ शकेल. एनिथिंग कॅन हॅपन. क्रिकेटमध्ये तशी भविष्यवाणी केली जात नाहीये. यावर मात्र पुलचा फटका खेळलेला आहे. गॅप शोधली आणि चेंडू एका टप्प्याने निघून गेला. डीप मिड विकेट, सीमा पार, चौकार. चौकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाल्या 18. आता मात्र 8 चेंडू आणि 20 धावा. या षटकात मात्र धावा येताना दिसत आहेत, खास करून धनराज चांगली बॅटिंग करते. धनराजने आता 2 चौकार या षटकामध्ये लगावलेले आहेत. आतापर्यंत या षटकामध्ये 11 धावा आल्या. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजून एखादा मोठा फटका जर लगावला गेला यावेळेला मात्र फेकून दिलेला आहे. खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा षटकार आणि हा पाहू शकता डान्स.
कल्पेश मुकादम आपण कुठे असाल? आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. कल्पेश हरिचंद्र मुकादम आपण कुठे असाल? आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. काय फटका खेळलेला आहे, फेकून दिला होता आणि अगदी आपल्या खेळाडू कक्षामध्ये आपले सहकारी ज्या ठिकाणी उभे आहेत त्यांना अगदी सलामी देणारा हा षटकार बॅटमधून धनराजच्या. धनराज इज ऑन फायर. याला फटका खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेला मात्र धनराज याची खेळी संपुष्टात. महेंद्र मामा यो ₹500 पारितोषिक मिळणार आहे. ₹500 पारितोषिक आपण नजीर यांना देऊया, कारण अगदी खेळाडू कक्षामध्ये त्यांनी झेल पकडलेला आहे. नजीर चाचा यांचे खरं तर सपोर्टर आहे टीम 94 संघाचे आणि त्यांचा आनंद हा द्विगुणित झाला असेल, कारण धनराजने षटकारी लगावला आणि तो षटकार त्यांनी झेलला आणि त्यांनी पारितोषिक पटकावलं आणि खरं तर टीम 94ला आवश्यकता होती. सहा चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. नजीर चाचा आपको आना या. कॅमेरामॅन पंचांना फक्त 1 मिनिट सामना सुरू आहे, कारण नजीर चाचा विकी शेठ म्हात्रे साहेब या स्पर्धेचे सर्वा त्यांच्याकडनं हे ₹500 पारितोषिक असणार आहे. कॅच आप पहली बार यहाँ आए, फिर इसके पहले आए थे? नहीं सर, मैं जितना 94 का जितना मैच होता है सब मैच देखता हूँ और सबको सपोर्ट करता हूँ. ये अपनी टीम है. नहीं, आपकी टीम तो मेरे को ही पता है, क्योंकि हमेशा मैं केपीएल का, अभी आजकल मैं ऑक्शन भी कर रहा हूँ, सब कर ऑक्शन कर रहा हूँ, कमेंट्री भी कर रहा हूँ, मगर यहाँ के बारे में पूछ रहा हूँ. पहली बार आया हूँ. पहली बार आए हैं, ये पहली बार है, मेरा फर्स्ट टाइम है. तो अभी तो समझने को एंजॉय करेंगे. बिल्कुल बिल्कुल, व्हाई नॉट. वी आर गोइंग टू एंजॉय एवरीवन. बहुत बहुत कांग्रेट्स, अभिनंदन आपके लिए. ये सपोर्ट कारण रोमांचकारी मैच है, रोमांचकारी मैच आहे. 6 चेंडू आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन होते बाउंड्री. 4 धावा.
4 धावा मिळतात. सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. 4 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाल्या 28, 28. 5 चेंडू आणि 10 धावा. प्रकाश आणि सिराज अशी ही जोडी खेळपट्टीवर आहे. याला पुंचावर मारलेला चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि जीवनदान, आणि हा निर्णायक ठरू शकतो. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, हे समीकरण क्रिकेटमध्ये असतं मित्रांनो. झेल सोडल्यानंतर सामन्याला कशा प्रकारे काळजी मिळते हे आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा बघितलेलं आहे. वर्ल्ड कप 99 मध्ये हर्षल गिबने स्टीवाचा झेल सोडला. स्टीवाने शतक झळकावलं. आत्ताचा जो वर्ल्ड कप झाला, अफगाणिस्तानच्या मुजीबने मॅक्सवेलचा झेल सोडला आणि मॅक्सवेलने द्विशतक झळकावलं. तर कॅचेस विन द मॅचेस आंतरराष्ट्रीय खेळामध्ये पाहतोय. 2 धावाही मिळालेल्या आहेत. आता समीकरण बदलतंय. 4 चेंडू आणि 8 धावा. याला पुन्हा त्या बॅटच्या पट्ट्यामध्ये हवा चेंडू आलेला नाही. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. आता मात्र 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. तीन चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. जवळपास मागचं जो सेमीफायनल मॅच होता ना, जयदुर्गा सुरेई तसेच प्रवेश 11 गावदेवी वडघर, हे समीकरण आलं होतं. 1 चेंडू डॉट गेला आणि नंतर 2 चेंडूवर यज्ञेशने एक षटकार लगावला. सेमीफायनल मॅचमध्ये समीकरण आलं होतं. काय मॅचेस होत आहेत, आणि हा तर मेगा फिनाले आहे. 3 चेंडू 7 धावा. सिराज शेख सज्ज होईल आणि नॉन स्ट्रायकर येणार आहे प्रकाश तुंबडा. गोलंदाज मार्कस होईल नितीन. हा चेंडू फार महत्वाचा ठरणार आहे. 3-7. हा चेंडू मात्र बऱ्याचसा उजव्या अष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू होता. खरं तर जवळपास वाईट चेंडू मारलेला आहे, परंतु महत्वाचं आहे की स्ट्राईक रोटेट करायची होती, कारण 2 चेंडू आणि 6 धावा. 2 चेंडू आणि 6 धावा. आणि प्रकाश तुंबडा मात्र गोल्डन बाउंड्री का गोल्डन सिक्सर मारेल का? दोन चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. नितीन यावर मात्र हुकचा फटका खेळलेला आहे. पंचांचा काय इशारा ते पाहूया. 1 धाव पूर्ण झालेली आहे. हे बघा, एकच धाव असणार आहे. फक्त एकच धाव असेल. स्ट्राईक सुद्धा रोटेट होणार नाहीये. धाव एकच, कारण भिवंडी तालुक्यातील हा रूल आहे. कीपरकडे चेंडू गेल्यानंतर डेड बॉल होणार. फक्त एकच धाव असणार आहे. फलंदाज सुद्धा बाद होणार नाही. स्ट्राईक रोटेट होणार नाही. स्ट्राईक सिराज शेखकडे असणार आहे. 1 धाव असणार आहे. 1 बॉल आणि 5 धावा कंपल्सरी. पंच तिसऱ्या पंचाची मागणी. यस, चौकारासाठी, बाउंड्रीसाठी. यस, बाउंड्रीसाठी मागणी करतायत. वेदर इट इज बाउंड्री और सिंगल. हुकचा फटका खेळला होता.
अगदी शरीराच्या जवळून हा हुकचा फटका खेळला होता आणि चेंडू गेला होता जवळपास डीप फाईन लेग सीमारेषेकडे. बाउंड्री नाहीये, सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवलेला आहे. एक चेंडू 5 धावा. एका चेंडूमध्ये 5 धावा चॅम्पियन होण्यासाठी कुठला संघ होईल चॅम्पियन? जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. गिव्ह बिग हँड. हा चेंडू आणि ह्याच बरोबर पांजू स्पोर्ट पांजू बनतोय चॅम्पियन. यस, मैदानात जास्त जायचे कारण यानंतर अजून मेगा फिनाले आहे. मैदानात जास्त जाऊ नका, मेगा फिनाले आहे.